नमस्कार, सगळे कसे आहात? मजेत ना? समर्थ किचन मध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण लसूण डाळ तडका कसा करायचा ते पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। लसूण डाळ तडका तयार करण्यासाठी इथे मी तेल घेतलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये हिंग घालायचा आहे पाव चमचा। आता यात आपल्याला लसूण घालायचं आहे, कारण आपण लसूण डाळ तडका करतोय तर त्यामुळे लसूण भरपूर प्रमाणात घालायची, कारण लसूणचा चांगला असा फ्लेवर आला पाहिजे। तर इथे मी लसूण घातलेली आहेत, जवळपास 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। हा लसूण डाळ तडका अतिशय मस्त लागतो। यामध्ये आता हळद घालायची, पुन्हा एकदा छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये शिजवलेली डाळ घालायची आहे, तर 1:2:3 असं प्रमाण घ्यायचं आहे। तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे। तर मी डाल फ्रायचा जो व्हिडिओ केलेला आहे तर त्यामध्ये मी संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत। तर इथे व्यवस्थित अशी छान मिक्स करून घ्यायची डाळ शिजवलेली। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। इथे मी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे। व्यवस्थित छान असं ढवळून घ्यायचं। लसूण डाळ तडका लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक असा आहे, कारण यामध्ये लसूण आहे आणि लसूण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर अशी असते। त्यामुळे भातासोबत हा लसूण डाळ तडका खायला काहीच हरकत नाही। आणि आता वरून कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घालून मस्त असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे कोथिंबीरीचा छान स्वाद त्या डाल फ्राय मध्ये उतरतो। तर आता इथे मस्त उकळी काढून घेणार आहे, व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकत असाल उकळी यायला सुरुवात झालेली आहे। हा लसूण डाळ तडका नुसता देखील प्यायला खूप सुंदर लागतो। ॲज अ सूप म्हणून सुद्धा तुम्ही पिऊ शकता। थोडंसं पातळ करायचं आणि शिजवायचं, खूप छान लागतं। तर एक 10 ते 12 मिनिटं मी असं शिजवून घेणार आहे, त्यामुळे मस्त अशी डाळ व्यवस्थित शिजली जाईल, छान कोथिंबीरीचा स्वाद त्यामध्ये उतरला जाईल। तर इथे पाहू शकत असाल मस्त उकळी आलेली आहे, चांगली खळखळून अशी उकळी आलेली आहे। तर आता मस्त अशी ही लसूण डाळ तडका खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर पाहू शकत असाल किती मस्त दिसत आहे। अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा।